नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राहुल गांधी यांची सभा सुरू असताना शेकडो कार्यकर्ते मंडपातून बाहेर। काय आहे प्रकार? साकोली दिनांक 14 एप्रिल 2024 भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ग्राम सेंदुरवापा येथे दिनांक 13 एप्रिल रोजी राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे प्रचार करण्यासाठी साकोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते। राहुल गांधी यांच्या सभेत 70 ते 80 हजार कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र सभामंडप पुरेसे नसल्यामुळे आणि आलेल्या कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे तसेच पंख्यांची पाहिजे तशी व्यवस्था नसल्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होऊ लागली होती। गर्दीमुळे गरमी सुद्धा लागू लागली होती। गरमीमध्ये घुसमळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सभेदरम्यान बाहेर जाणं पसंत केलं। अशातच सभेदरम्यान शेकडो नागरिक सभामंडपाच्या बाहेर निघतानाचे चित्र आपण पाहू शकता। काँग्रेस पक्षाने तसेच महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचं नियोजन चुकल्यामुळे कार्यकर्त्यांना खूप त्रास सहन करावा लागला असे चित्र होते। गेल्या 5 ते 6 दिवसापासून जिल्ह्यामध्ये सततधार पावसाने हजेरी लावली होती। तसेच वातावरण देखील दमट असल्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना गरमीचा सामना करावा लागला। महायुतीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या सभेत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील प्रफुल्ल पटेल यांचे कार्यकर्ते सदर कार्यक्रम दरम्यान उपस्थित होते। विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातून स्वखर्चाने अन्य कार्यकर्त्यांना साकोली येथील सभेला घेऊन आले होते। त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला अजित पवार गटाचे कार्यकर्ते मतदान करतील का हे पाहण्यासारखे असेल। एकीकडे प्रफुल्लभाई पटेल हे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कमालीची कसरत करत असले तरी दुसरीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवार पसंत नसल्यामुळे ते काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील असे या सभेतून दिसून आले। त्यामुळे येत्या 19 एप्रिल रोजी सदर कार्यकर्ते कोणाला मतदान करणार आणि होणाऱ्या मतमोजणीला कोण विजयी होणार हे पाहण्यासारखे असेल। महाविकास आघाडीच्या सभेमध्ये आलेल्या महायुतीच्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी महाराष्ट्र केसरी न्यूजच्या टीमने बातचीत केली असता अनेक मुद्दे समोर आले।